नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण चाललोय प्रति पंढरपूर करहर इथे। आता रस्ता कसा आहे, पावसाचं वातावरण कसं आहे आणि पावसामुळे झालेली हिरवीगार झाडं आपल्या ह्या तालुक्यात आणि जावळी तालुक्यात कशी आहेत ती दाखवतो तुम्हाला। चला माझ्याबरोबर। यावर्षी चांगला पाऊस पडतोय त्यामुळं हिरवंगार वातावरण झालंय सगळीकडे। झाडाच्या कमानी बघा कशा आहेत। आता पाऊस खूप पडतोय, म्हणजे मे महिन्यात पडला, आता जूनमध्ये, आता हा जुलैमध्ये पण पडतोय चांगला। तरी रस्त्याची कंडिशन चांगली आहे, बघताय तुम्ही। काही 2-3 वर्षापूर्वी रस्त्याची वाई-पाचवाडा रस्ता सारखा खराब असायचा, इतके खड्डे असायचे की नको वाटायचं जाईपर्यंत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जायचा, पण आता नाही तसं। हे बघा, आलो आपण जावली रस्त्यावर। आता इथपासून स्वागताला सुरुवात झाली आपल्या। होय, आपल्याच का, आपण भाविक आणलं आपलंच स्वागत करतायत ती। हाच रस्ता पुढं मेड्याला जातो, पण आपल्याला यावेळेला कुडाळपर्यंत जाऊन कुडाळकडनं करहरकडं जायचंय। इकडे जरा रस्ता खराब दिसतोय किंवा कामं तरी चालू आहेत। ढग बघा आकाशात कसे भरतायत, पाऊस पडणार आहे आज जोरात। या रस्त्याला मात्र अधूनमधून खड्डे लागतायत।
चिखले घसरडे नीट बसा रे, अजिबात हालू नका. नारळाची झाडं बघा उजवीकडं. आपल्या इकडे पण झाडं होतात भरपूर, फक्त कोकणात नारळ होतात असं म्हणणं चुकीचं आहे. अरे अरे, आता इकडं का तिकडं जायचं सांगितलं आपल्याला त्या ग्रामस्थांनी, तेव्हा आपण निघालो बरोबर. हे कुत्र्यांमुळे ॲक्सिडेंट होतात बघा. उजवीकडे वळायचं आहे. जाता जाता एक ठिकाणी आपण थांबलो. तिथं आपल्याला काय पाहायला मिळालं ते पुढच्या व्हिडिओत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.